आकाशवाणी. मनोज अणावकर बातम्या देत आहे. ठळक बातम्या. वंदे भारत एक्सप्रेस ही जलद बदलाच्या मार्गावर असलेल्या नव्या भारताच्या क्षमतेचं प्रतीक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. मुंबईत राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाच्या जागेवर राहणाऱ्यांच्या पुनर्वसनासाठी उपकरप्राप्त नसलेल्या इमारतींचं रूपांतर उपकरप्राप्त इमारतींमध्ये करण्याची केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाची राज्य सरकारला विनंती. G20 परिषदेच्या पायाभूत सुविधाविषयक कार्यकारी गटाच्या उद्या आणि परवा होणाऱ्या पहिल्या बैठकीसाठी पुणे शहर सज्ज. यंदाच्या मिस युनिव्हर्स सौंदर्य स्पर्धेत अमेरिकेची आर्बोनी गॅब्रियल ठरली विश्वसुंदरी. नेपाळमध्ये झालेल्या विमान अपघातात किमान 63 जणांचा मृत्यू, 5 भारतीयांचा समावेश. आणि तिरुअनंतपुरम इथं झालेल्या तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात भारताचा श्रीलंकेवर 317 धावांनी विक्रमी विजय, मालिकेत निर्भेळ यश. वंदे भारत एक्सप्रेस ही जलद बदलाच्या मार्गावर असलेल्या नव्या भारताच्या क्षमतेचं प्रतीक आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज सिकंदराबाद आणि विशाखापट्टणमला जोडणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हिरवा झेंडा दाखवल्यानंतर बोलत होते. ही वंदे भारत एक्सप्रेस सांस्कृतिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण असून ती तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या 2 प्रदेशांना जोडणार आहे. त्यामुळे जीवन सुलभता आणि पर्यटनाला चालना मिळेल, त्याचा अर्थव्यवस्थेला फायदा होईल, असं ते म्हणाले. गेल्या काही वर्षांमध्ये 7 वंदे भारत ट्रेन्सच्या माध्यमातून 23 लाख किलोमीटरचा प्रवास केला असून 40 लाख प्रवाशांची या गाड्यांनी वाहतूक केली आहे. रेल्वे बजेट 2014 पूर्वीच्या 250 कोटी रुपयांवरून सध्या 3000 कोटी रुपयांपर्यंत वाढलं आहे, असं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं. वंदे भारत एक्सप्रेस तेलुगू भाषिक राज्यांसाठी एक नवीन क्रांती आणत असल्याचं प्रतिपादन रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी यावेळी केलं. मुंबईत राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाच्या जागेवर राहणाऱ्या नागरिकांचं पुनर्वसन आणि पुनर्विकास करण्यासाठी उपकरप्राप्त नसलेल्या इमारतींचं रूपांतर उपकरप्राप्त इमारतींमध्ये करण्याबाबतची विनंती आपलं मंत्रालय महाराष्ट्र सरकारला करणार असल्याची माहिती केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री पियुष गोयल यांनी दिली आहे. ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. पुनर्वसनाच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित विभागांना सूचना दिल्याबद्दल गोयल यांनी त्यांचे आभार मानले. राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाच्या मुंबईतल्या 9 गिरण्यांच्या जागांवर 1890 कुटुंब 11 चाळींमध्ये राहत असल्याचं त्यांनी सांगितलं. पुनर्वसनाच्या प्रक्रियेत म्हाडा आणि MMRDA यांनी राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाला महत्त्वपूर्ण योगदान दिलं असल्याचं त्यांनी सांगितलं. गिरण्यांच्या जागांवर राहणाऱ्या लोकांना उत्तम प्रतीच्या सुविधा देण्यासंदर्भातली राज्य सरकारची भूमिका स्पष्ट असल्याचं ते म्हणाले. G20 परिषदेच्या अनुषंगानं पायाभूत सुविधाविषयक कार्यकारी गटाची पहिली बैठक उद्या आणि परवा होत असून त्यासाठी पुणे शहर सज्ज झालं आहे. या बैठकीच्या पूर्वसंध्येला अर्थ मंत्रालयाचे सहसचिव सोलोमन अरकोईयाराज यांनी आज पुण्यात वार्ताहर परिषद घेतली. G20 गटामध्ये विकसित आणि विकसनशील देश असून या देशांमधलं शहरीकरण आणि शहरीकरणातली आव्हानं या मुद्द्यांवर या परिषदेत चर्चा होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. भविष्यातल्या शाश्वत आणि समावेशक शहरांच्या उभारणीसाठी निधी कसा उभा करता येईल यावरही या परिषदेत चर्चा होणार असल्याचं सोलोमन यांनी सांगितलं. 2 दिवस चालणाऱ्या या परिषदेत G20 समूहातल्या सदस्य देशांबरोबरच इतरही निमंत्रित देशांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि आशियाई बँकेच्या प्रतिनिधींचाही यात सहभाग असणार आहे. या बैठकीसाठी आलेल्या परदेशी प्रतिनिधींचं आज पुणेरी परंपरेप्रमाणे उत्साहात स्वागत करण्यात आलं. नागपुरात इंडियन फार्मास्युटिकल काँग्रेसचं तब्बल 41 वर्षांनंतर आयोजन केलं जात आहे. इंडियन फार्मास्युटिकल काँग्रेस असोसिएशन, फार्मास्युटिकल सायन्स विभाग आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ या संस्थांनी संयुक्तपणे या 72व्या काँग्रेसचं आयोजन केलं आहे. 3 दिवस चालणाऱ्या या काँग्रेसचं उद्घाटन येत्या 20 तारखेला केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे. वैद्यकीय उपकरणांचं प्रदर्शन, ब्लॉकचेन तंत्रज्ञानावरची वैज्ञानिक सत्र, कृत्रिम बुद्धिमत्ता, नॅनोटेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी अशा विविध विषयांवर या कार्यक्रमात चर्चासत्र होणार आहेत. देशाच्या विविध भागांमधले शिक्षणतज्ज्ञ, शास्त्रज्ञ, उद्योगपती आणि तज्ज्ञांना एकत्र आणून ज्ञान आणि विचारांची देवाणघेवाण करणं हा या काँग्रेसच्या आयोजनामागचा हेतू आहे. औषध निर्मिती क्षेत्रातले मान्यवर, देश-विदेशातले शिक्षक आणि विद्यार्थी असे सुमारे 10,000 प्रतिनिधी या काँग्रेसला हजर राहणार आहेत.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना ठार मारायची धमकी देणारा दूरध्वनी कर्नाटकातून आल्याच्या पार्श्वभूमीवर नागपूर पोलिसांनी तातडीने काल रात्री बेळगावला जाऊन तिथल्या हिंडलगा कारागृहाला भेट दिली आणि माहिती गोळा केली. हा धमकीचा फोन त्या व्यक्तीने का केला, त्याच्याकडे फोन कुठून आला या संदर्भात सखोल माहिती घेतली जात असून या तपासात कर्नाटक पोलीस सुद्धा सहाय्य करत असल्याचं राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात प्रसारमाध्यमांना सांगितलं. दरम्यान काल त्यांच्या नागपूरमधल्या निवासस्थानी आणि त्यांच्या जनसंपर्क कार्यालय परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. नागपूर पोलिसांच्या तपासात हा फोन कर्नाटकातल्या भागातून आल्याचं याआधी निष्पन्न झालं होतं. केंद्र सरकारच्या वतीनं नाशिक जिल्ह्यात निफाड इथं ड्रायपोर्ट उभारलं जाणार आहे. या संदर्भात लॉजिस्टिक मॅनेजमेंट कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश गौर यांनी आज निफाड इथल्या नियोजित जागेची पाहणी केली. त्यावेळी नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी या प्रकल्पासाठी आवश्यक असणारी रेल्वे लाईन तसंच पुरेशा जागेची आणि उद्योग क्षेत्राची माहिती दिली. सुमारे 110 एकरवर ड्रायपोर्ट प्रस्तावित असून त्यासंदर्भातलं नियोजनाचा आढावा घेण्यात आला. राष्ट्रीय महामार्गाचं काम करणाऱ्या लॉजिस्टिक मॅनेजमेंट कंपनीबरोबर JNPT काम करणार आहे. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा शेतमाल जलद गतीनं देशविदेशात पोहोचवता यावा यासाठी ड्रायपोर्ट उभारलं जाणार आहे. दूरस्थ मतदान यंत्रांबाबत चर्चा करण्याकरता आणि या यंत्रांचं प्रात्यक्षिक दाखवण्याकरता केंद्रीय निवडणूक आयोगानं उद्या सर्व राजकीय पक्षांचे अध्यक्ष आणि महासचिवांची बैठक नवी दिल्लीत बोलावली आहे. कोणत्याही मतदाराला देशातल्या कोणत्याही भागातून मतदान करता यावं याकरता सध्याच्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांप्रमाणेच सुरक्षाविषयक सर्व खबरदारी घेणारी दूरस्थ मतदान यंत्र आगामी निवडणुकांमध्ये वापरात आणायचं निवडणूक आयोगाचं नियोजन आहे. या नव्या यंत्राद्वारे एका दूरस्थ मतदान यंत्रामधून एकावेळी 72 मतदारसंघांमधल्या मतदारांना दूरस्थ पद्धतीने मतदान करता येणार आहे. उद्याच्या या बैठकीनंतर 31 जानेवारीपर्यंत राजकीय पक्षांना त्यांची मतं नोंदवता येणार आहेत. विविध संबंधित घटकांकडून प्राप्त झालेली निरीक्षणं आणि सूचनांचा अंतर्भाव करून वापरात आणायच्या प्रत्यक्ष यंत्रांवरही प्रात्यक्षिक दाखवलं जाणार आहे. त्यानंतरच ही यंत्र वापरात आणली जाणार आहेत. मकर संक्रांतीचा सण आज देशभरात पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा करण्यात आला. सूर्याच्या मकर संक्रमणाचं प्रतीक म्हणून हा सण साजरा केला जातो. यालाच उत्तरायण असंही म्हणतात. उत्तरायणासोबत थंडीचा हंगाम हळूहळू कमी होत जातो. देशाच्या विविध भागांमध्ये मकर संक्रांती विविध नावांनी आणि स्वरूपांनी साजरी केली जाते. कर्नाटकमध्ये पोंगल, पंजाबमध्ये लोहरी आणि उत्तरायण, काही भागांमध्ये माघी म्हणूनही हा सण ओळखला जातो. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणीच्या मराठी बातम्या www.newsonair.gov.in/marathi या संकेतस्थळावर वाचता येतील. यंदाची मिस युनिव्हर्स या सौंदर्य स्पर्धेत अमेरिकेची आर्बोनी गॅब्रियल हिनं मिस युनिव्हर्स हा किताब जिंकला असून व्हेनेझुएलाच्या अमांडा डुडामेल आणि डोमिनिया रिपब्लिकच्या एंड्रेज मार्टियाज यांनी तिला विजेता मुकुट प्रदान केला. 28 वर्षांची आर्बोनी गॅब्रियल ही मॉडेल आणि फॅशन डिझायनर असून हा किताब जिंकलेली ती अमेरिकेची पहिली फिलिपिनो अमेरिकन आहे. 71वी मिस युनिव्हर्स ही सौंदर्य स्पर्धा लावनिशियाच्या न्यू ओरियन्स या शहरात आयोजित करण्यात आली होती. शनिवारी झालेल्या या अंतिम फेरीत विविध देशांच्या 84 महिला सहभागी झाल्या होत्या. नेपाळमध्ये काठमांडूहून पोखराला जाणाऱ्या येती विमान कंपनीच्या ATR 72 विमानाला आज सकाळी झालेल्या अपघातात किमान 63 जणांचा मृत्यू झाला आहे. विमानात 68 प्रवासी आणि 4 कर्मचारी होते. मृतांमध्ये 5 भारतीय नागरिकांसह 10 परदेशी नागरिकांचाही समावेश आहे. विमान धावपट्टीवर उतरत असताना दुर्घटनाग्रस्त झाल्याचं सूत्रांनी सांगितलं. दरम्यान या दुर्घटनेबद्दल केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दुःख व्यक्त केलं आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातल्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेत आज तिरुअनंतपुरम इथं सुरू असलेल्या तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात श्रीलंकेला 317 धावांनी पराभूत करत भारतानं विक्रमी विजय नोंदवला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतानं श्रीलंकेपुढे विजयासाठी 391 धावांचं आव्हान ठेवलं होतं. विराट कोहलीच्या 166 आणि शुभमन गिलच्या 116 धावांच्या खेळीमुळे भारताला मोठी धावसंख्या उभारता आली.
कर्णधार रोहित शर्मानं 42 तर श्रेयस अय्यरनं 38 धावांचं योगदान दिलं. निर्धारित 50 षटकांमध्ये भारतानं 5 गड्यांच्या मोबदल्यात 390 धावा केल्या. या मोठ्या धावसंख्येपुढं श्रीलंकेचा संघ टिकू शकला नाही. अवघ्या 22 षटकांमध्ये 73 धावांवर त्यांचा डाव आटोपला. भारतातर्फे मोहम्मद सिराजनं 4 तर मोहम्मद शामी आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. या मालिकेतले पहिले दोन्ही सामने जिंकून भारतानं विजयी आघाडी घेतली आहे. आता हा सामना जिंकून भारतानं निर्विवाद मालिका विजय मिळवला आहे. 18वी टाटा मुंबई मॅरेथॉन 2023 ही स्पर्धा इथिओपियाच्या लेमी हायमानोट यानं विक्रमी वेळेत जिंकली आहे. इलायटमध्ये भारताचा गोपी हा पहिला आला असून त्यानं पूर्ण मॅरेथॉनमध्ये 10वा क्रमांक पटकावला आहे. शर्यतींमधल्या विविध स्पर्धा प्रकारांना आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून सकाळी सुरुवात झाली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, केंद्रीय मंत्री किरण रिजिजू, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ही स्पर्धा सुरू झाली. टाटा कन्सल्टन्सीच्या वतीनं मुंबईत टाटा मुंबई मॅरेथॉन 2023चं आयोजन करण्यात आलं. यावर्षी हर दिल मुंबई हे ब्रीदवाक्य असलेल्या या स्पर्धेत सुमारे 55,000हून अधिक धावपटूंनी सहभाग घेतला. या स्पर्धेत मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. यावेळी मुंबईकरांमध्येही मोठा उत्साह दिसून आला. देश सध्या स्वयंपूर्णतेकडे जात असून प्रसारमाध्यमांनीही यात मदत करायची गरज असल्याचं केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. ते पांचजन्य साप्ताहिकाच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. प्रसारमाध्यमांनी केवळ टीका करण्यासाठी टीका करायला नको असं ते म्हणाले. जेव्हा जेव्हा राष्ट्रहिताचा विचार येतो तेव्हा प्रसारमाध्यमांनी देशाच्या बाजूला उभं राहायला हवं असंही त्यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी दीनदयाळ शर्मा आणि अटल बिहारी वाजपेयी यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रात केलेल्या कार्याची आठवण करून दिली. या दोघांनी सजग समाज निर्मितीसाठी योगदान दिल्याचं त्यांनी सांगितलं. आपत्ती व्यवस्थापन विभागाचे सचिव डॉक्टर रणजित कुमार सिन्हा यांनी आज उत्तराखंडमधल्या जोशीमठ परिसरातल्या औली रोपवे, मनोहरबाग, शंकराचार्य मठ, जेपी कॉलनी या भागांमधल्या भूस्खलनग्रस्त भागांची भूशास्त्र तज्ज्ञ आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत पाहणी केली. कशाप्रकारे तडे गेले आहेत आणि ते वाढता आहेत का याचा अभ्यास करायच्या सूचना डॉक्टर सिन्हा यांनी या अधिकाऱ्यांना दिल्या. बाधित नागरिकांना मदत करून त्यांचं पुनर्वसन करायला राज्य सरकारचं सर्वोच्च प्राधान्य असून बाधित नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवल्याची माहिती डॉक्टर सिन्हा यांनी प्रसारमाध्यमांना दिली. 50 लाख रुपयांच्या लाचखोरी प्रकरणी आज सीबीआयनं रेल्वेचे अतिरिक्त प्रादेशिक व्यवस्थापक जितेंद्र पाल सिंग, एक खासगी व्यक्ती, ठेकेदार आणि हवाला रॅकेट चालवणाऱ्या एका व्यक्तीला अटक केली आहे. सीबीआयनं सापळा रचून या अधिकाऱ्याला 50 लाख रुपयांची लाच स्वीकारताना अटक केली. या प्रकरणी दिल्ली, नरोरा, गुवाहाटी, सिलिगुडी आणि अलीगड या ठिकाणी तपास सुरू असल्याचंही सीबीआयनं म्हटलं आहे. सीबीआयनं या प्रकरणी 47 लाख रुपये, लॅपटॉप आणि इतर कागदपत्रं जप्त केली आहेत. नदीवरील जलपर्यटनासाठी ओळखली जाणारी जगातली सर्वात लांब आलिशान नौका एमव्ही गंगा विलास बांगलादेश मार्गे आसाममधल्या दिब्रुगडला जात असून ही नौका बिहारमध्ये पोचली आहे. या क्रूजच्या पर्यटकांनी आज बक्सरच्या विविध ठिकाणांना भेट दिली. बक्सरमधल्या युद्ध स्मारक आणि सीताराम उपाध्याय संग्रहालयाला भेट दिल्यानंतर पर्यटकांनी आनंद व्यक्त केला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. वंदे भारत एक्सप्रेस ही जलद बदलाच्या मार्गावर असलेल्या नव्या भारताच्या क्षमतेचं प्रतीक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. मुंबईत राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाच्या जागेवर राहणाऱ्यांच्या पुनर्वसनासाठी उपकरप्राप्त नसलेल्या इमारतींचं रूपांतर उपकरप्राप्त इमारतींमध्ये करायची केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाची राज्य सरकारला विनंती. G20 परिषदेच्या पायाभूत सुविधाविषयक कार्यकारी गटाच्या उद्या आणि परवा होणाऱ्या पहिल्या बैठकीसाठी पुणे शहर सज्ज. यंदाच्या मिस युनिव्हर्स सौंदर्य स्पर्धेत अमेरिकेची आर्बोनी गॅब्रियल ठरली विश्वसुंदरी. नेपाळमध्ये झालेल्या विमान अपघातात किमान 63 जणांचा मृत्यू, 5 भारतीयांचा समावेश. आणि तिरुअनंतपुरम इथं झालेल्या तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात भारताचा श्रीलंकेवर 317 धावांनी विक्रमी विजय, मालिकेत निर्भेळ यश. आकाशवाणीच्या बातम्यांसह जगभरातल्या बातम्या तुम्ही ट्विटरवर AIRnews_मुंबई या हँडलवरही दिवसभर पाहू शकता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.